नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून परत एकदा स्वागत आहे. तर आज मी दाखवणार आहे सिमला मिरचीची भाजी, जी की आवडत नाही, खूप नाक मुरडून खाल्ली जाते. पण मी आज अशा पद्धतीने केली ना, की नाक मुरडणारी पण खाऊन जातील. तर इथे आता मी कढईमध्ये पहिली लोखंडाची कढई घेतलेली आहे. जसं की आता खूप ट्रेंड चालले लोखंडाची कढई. तर इथे माझ्याकडे पण लोखंडाची कढई आहे. तर आता इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तेल आणि तेलामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली सिमला मिरची आणि बटाटा हे फ्राय करायला म्हणजे गरम तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल अगोदर मी मोठे मोठे काप केलेले आहेत, कारण जसे की सिमला मिरची शिजून बारीक होते म्हणून मोठे मोठे काप केलेले आहेत. आता मी यात मसाले काय काय घातले ते पहिलं सांगते मी तुम्हाला. मसाल्यांमध्ये इथं घेतलेला आहे गरम मसाला, हळद, मीठ आणि आपलं लाल तिखट, आमचा घरगुती घाटी मसाला घेतलेला आहे. छान परतायचं आहे. मी थोडं गडबडीतच टाकलं, कारण मला उशीर झालेला डबा बनवण्यासाठी. पण तुम्ही एक वाफ काढून घेतल्याच्यानंतरनं त्यानंतरही मसाले घातले तरीही चालेल. मी आता इथं माझी छान भाजी वाफलून घेतलेली आहे आणि छान वाफेवरतीच अशी मस्त करून घ्यायची आहे. कांदा ह्यात घातलेला नाही आहे मी. जसं की तुम्ही पहिल्यापासून बघितले असाल, तर मी फक्त तेलामध्ये भाजी आपली सिमला मिरची आणि बटाटा परतून घेतली. आणि ते लास्टला जशी आता भाजी आपली शिजत आलेली आहे, आपल्याला समजतं की आपली भाजी आता मस्त शिजली, की तेव्हा घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि कारळ्याचं कूट. कारण म्हणजे जे काळे तीळ असतात त्यांचा खूप छान लागते भाजी. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातलं. आणि आता बनवत आहे मी मसाले भात, वाटाण्याचा मसाले भात बनवते. तर मसाले भातासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे, गरम करत ठेवलेला आहे कुकर. भाजी आपली झालेली आहे, एक साईडला ठेवलेली आहे भाजी आणि आता कुकर गरम करत ठेवलेला आहे. कुकरमध्ये आता तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मग घालायचं आहे जिऱ्याची फोडणी द्यायचीच नेहमी. तर इथे मी आता पहिलं लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर जिरं, नंतर मग कांदा आणि असं छान हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झालं की त्यानंतर घालायचं आहे आपला टॉमॅटो हे मस्त मऊ शिजवून घ्यायचं आहे. आणि इथं मी घेतलेलं आहे सुती कोलम, जो की मला खूप आवडतो आणि खूप छान लागतो. याचं बिर्याणी म्हणा किंवा पुलाव वगैरे मस्त लागतात. तर इथे आता टॉमॅटो छान मस्त शिजलेले आहेत. त्यानंतर आपण घालायचं आहे गरम मसाला, लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे, हळद आणि मीठ. एवढेच मसाले मी घातलेले आहेत मसाले भातामध्ये, कारण मिस्टरांना गरम मसाले जास्त आवडत नाही आणि ते दाताखाली येतात, ते तर अजूनच आवडत नाही, म्हणून जास्त मी गरम मसाले घालत नाही. आणि इथं घेतलेलं आहे वाटाणा. आता वाटाणे छान परतून घ्यायचा. त्यानंतर कुकरचं झाकण असं उलटं ठेवायचं, थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग आपले घातलेले धुतलेले तांदूळ, जसे की सुती कोलम आहे हा, आणि छान मस्त असं एकजीव करून घ्यायचं. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आणि शिट्या काढायच्या, की आपल्या इथे मसाले भात तयार. आता मी घेत आहे पोळ्या करायला, म्हणजे चपाती करायला. तर चपातीचं कणिक मी अगोदरच भिजवून ठेवलेलं होतं, कारण चपातीचं कणिक मी पहिलं भिजवते, नंतर भाजी आणि कुकर म्हणजे भात, डाळ, आमटी जे असेल ते नंतर करते, कारण जेणेकरून पीठ तोपर्यंत छान भिजलं जातं. आणि जर तुम्ही पीठ छान भिजवलं असेल तर तुमच्या चपात्याही मस्त मऊसूद येतात. पीठ जर कठीण भिजवलं, जसं की काय कायना सवय असते कडक पीठ मळायची, म्हणजे कठीण पीठ मळायची, तर ते चपात्याही तडतडीत होतात किंवा कडक होतात. असं मऊ पिठाच्या चपात्या कधीच जास्त कडक होत नाहीत. तुम्ही पीठ मऊसूद भिजवून ठेवा, म्हणजे आवश्यकतेप्रमाणे तुमच्या. आणि 5 मिनटंच म्हणजे असं भिजवून ठेवायचं, 5 ते 10 मिनटं जास्तीत जास्त. जास्त उशीर पण भिजवून नाही ठेवायचं पीठ. आता इथं माझ्या चपात्याही झालेल्या आहेत. पहिला तवा खूप तापलेला, नंतर तवा माझा बरोबर हे झालेला आहे. आणि मसाले भात दाखवते, नाही तर मला नुसतं करताना दाखवला, नंतर दाखवला नाही. बघा आपला मसाले भात तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका छानशा रेसिपीमध्ये.